जे आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर तुमचे स्वागत. आपण आलो आहे डॉक्टर आरतीताई फुपाटेकडे. ते नुकताच जिल्हा अध्यक्ष झाले, तर आपण त्यांच्याशी बोलूया. डॉक्टर आरती फुपाटे मॅडम, तुम्ही तुमच्यावर एक नवीन जबाबदारी दिली पक्षानं, तर तुम्ही आज जिल्हा अध्यक्ष झाले पुसद जिल्ह्यात. तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? नमस्कार, मी डॉक्टर आरती हरिभाऊ फुपाटे. खरं तर मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे, MBBS MD मेडिसिन आणि माझे जिल्हा परिषद अध्यक्ष आहे. आणि माझा तसा राजकारणामध्ये 20 वर्षापासूनचा संघर्ष आहे. आणि एक महिला म्हणून राजकारणात काम करताना अनेक अडचणी येते, तरी पण आपण आपला लोकांसाठी कामं करणं हे करत गेलं पाहिजे. आणि त्याचंच फळ म्हणून मला आज मी भाजप पक्षामध्ये जे संघर्ष, लोकांची कामं, लोकांच्या अडचणी सोडवल्या, त्या माध्यमातून मला पक्षाने जी जबाबदारी दिली, एक मोठं जबाबदारीचं पद दिलेलं आहे, ते जिल्हा अध्यक्ष आहे. खरं तर पॅरेंट बॉडीमध्ये महिला जिल्हा अध्यक्ष आज महाराष्ट्राभर 3च महिलांचे पद आहेत जिल्हा अध्यक्ष म्हणून. आणि खरं मी या पदाचा मान ठेवून प्रामाणिकपणे तळागाळातील सामान्य लोकांच्या प्रश्नाला न्याय द्यायचं काम नक्की करणार. मॅडम, तुमचं संघर्षपूर्ण जीवन राहिलेलं आहे. याच्यावर एक दोन गोष्टी विचारायच्या. आता तुम्ही या पक्षात काम करताय BJPमध्ये, आणि तुम्ही एक जिल्हा अध्यक्ष म्हणून कोणतं प्राधान्यानं काम तुम्ही पुसदमध्ये, उमरखेडमध्ये आणि महागाव 3 वगैरे येतात, मला माहीत नाही किती येतात, तर तुम्ही कोणत्या विषयाला हात घालणार आहात? खरं तर मी यवतमाळ जिल्ह्याची आदिवासीची पहिली जिल्हा परिषद अध्यक्ष. आज मी इथे एक जिल्हा अध्यक्ष महिला म्हणून झालेली आहे, तर नक्कीच मी पहिले महिलांच्या प्रश्नाला न्याय द्यायचं काम करणार. त्याच्यामध्ये आलं पाण्याचा प्रश्न, जे आज माझ्या महिला भगिनींना आजही पाण्यासाठी भटकंती करावं लागते. उन्हाळ्याच्या काळात पाण्याला डोक्यावर हांडे घेऊन पाणी आणायला जावं लागते. त्याच्यामध्ये आमच्या पक्षाला पक्षाचा एक धोरणच आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला जल जीवन मिशनच्या अंतर्गत हर घर जल हे करायचं आहे. तर त्या योजनेला माझ्या तळागाळातील महिलेच्या घरी नळ कसा जाईल आणि त्या काय अडचणी आल्या असतील ते मी माझ्या वरिष्ठांपर्यंत पोचून हे करायचा प्रयत्न करणार. आता नुकतंच ZP समोर घातलेली आहे, तर त्या संदर्भात काही तुमची योजना वगैरे तुमच्या डोक्यात काही आहे? असं नाही, आता योजना म्हणजे आमचा पक्ष लोकशाही मार्गाने चालणारा पक्ष आहे. माझी जी निवड झालेली आहे ती लोकशाही मार्गाने झाली. सगळ्यांच्या मतं जाणूनच योग्य तो उमेदवार देणं हे पक्षाने केलेलं आहे. आणि नगरपालिकेमध्ये सुद्धा, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जो योग्य उमेदवार असेल, म्हणजे ज्यांनी कामं केलेले आहे इमानदारीने पक्षासाठी, लोकांसाठी, आणि त्या योग्य उमेदवाराला त्या पदं मिळतील किंवा त्यांना संधी मिळेल. आणि खरं पाहिलं तर आज सगळे महिला कार्यकर्ते असतील, बांधव कार्यकर्ते असतील, त्यांनी मन लावून जे लोकसभा आणि विधानसभेला मोठ्या प्रमाणात यश मिळवून दिलं. आणि आमच्या पक्षाचं घोषवाक्यच आहे, प्रत्येक कार्यकर्त्याला कुठली ना कुठली संधी देण्यात येणार आहे. आणि पक्ष योग्य तिने त्यांना न्याय देण्याचं काम नक्कीच करते. ही मी माझ्या अनुभवावरून मी प्रत्येक कार्यकर्त्याला संदेश देऊ इच्छिते. आज तुमच्या नेतृत्वात तिरंगा पण यात्रा जागोजागी सुरू आहे, पूर्ण देशामध्ये करताय. आज तुम्ही तिरंगा यात्रा इथे पुसदमध्ये केली, तर तुमची काय प्रतिक्रिया? तिरंगा यात्रा करण्याचं मागचं कारण हेच आहे, जे 22 एप्रिलला जे भ्याड हल्ला आपल्या पहलगाममध्ये आपल्या महिलांचे कुंकू पुसण्याचं काम केलं, त्याच्या उत्तरातच आपण हा ऑपरेशन सिंदूर जे आपल्या लष्करी जवानांनी, सैनिकांनी केला, तर 9 दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून त्यांना नेस्तनाबूत केलं. आणि त्यांना एक या माध्यमातून संदेश देण्यात आला की आता आमच्याकडे वाकडी नजराने पाहिले की त्याला जशास तसं उत्तर देणार. हे आज या जवानांनी, सैनिकांनी केलं. वायुसेना असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, यांनी सगळ्यांनी मिळून जे पाकिस्तानाला एक धडा शिकवायचं काम केलेलं आहे, त्याच
एक सलाम म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला या तिरंगा रॅलीच्या यात्रेच्या निमित्ताने. शेवटचा प्रश्न माझा, आज तुम्ही बीजेपीमध्ये जिल्हाध्यक्ष पदावर आहात. महिला आणि युवकांना बीजेपीमध्ये तुमच्या वेगळं काही स्थान देणार आहात, नवीन पक्षबांधणी करणार आहात आणि काही तुमच्या नवीन योजना आहेत का? भाजप पक्ष मी सांगते तुम्हाला की कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि एक धोरण घेऊन फोकस ठेवूनच काम करतात. आता तुम्ही म्हणाले की महिलांना आणि युवांना काय काम देऊ शकतात. मी सांगते की आता आमची तिरंगा यात्रा झाली, आता नुकतीच 21 ते 31 मे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची त्रिशताब्दी वर्ष चालू आहे आणि त्यानिमित्ताने त्याच्यामध्ये 300 वर्षापूर्वी जे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी एक उत्कृष्ट असं प्रशासन चालवून जागोजागी आपल्या कर्तबगारीचा जे एक उदाहरण ठेवलेलं आहे ते आम्हाला सामान्य महिलेपर्यंत, युवांना, युवतींना हे आम्ही नेणार आहोत आणि त्या माध्यमातूनच युवा मेळावे, महिला मेळावे याच्यात घेणार आहोत. आणि यांनी जे काम केलेलं आहे, किती उत्कृष्टपणे केलेलं आहे आणि कशा पद्धतीने केलेलं आहे, एवढे संघर्षातून त्यांनी विधवा झाल्यानंतर सुद्धा त्यांचे सासरे एक वडील म्हणून त्यांच्या पाठीशी राहिले आणि त्यांना जी मिळालेली संधी होती ती लोकसेवा आणि जनसेवेच्या माध्यमातून ती पूर्ण केली. सामान्य लोकांसाठी कामं केले. मग त्याच्यामध्ये घाट बांधणं असतील, विहिरी असतील, मंदिरांचं सुशोभीकरण करणं असेल, हे सगळ्या त्यांनी केलेलं आहे एक स्त्री म्हणून. आणि उत्तम उदाहरण त्यांनी ठेवलेलं आहे की स्त्रीला एखादी संधी मिळाली तर ती काय नाही करू शकत, सगळ्यांना, पुरुषांना सुद्धा मागे पडू शकते, हे त्यांनी त्यांच्या कामातून दाखवलेलं. आम्हाला तेच उदाहरण महिलांना समोर ठेवून युवकांना ते सांगायचं. धन्यवाद मॅडम. पण जाता शेवटचा प्रश्न, तुम्ही एक महिला डॉक्टर आहात आणि तुम्ही सर्व व्यवस्थित असताना तुम्ही ही फील्ड का चूज केली आणि कसं वाटतं का तुम्ही एक सर्व व्यवस्थित डॉक्टर, एवढा मोठा इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि तुम्ही हे सर्व करत आहात? खरं तर माझं स्वप्न डॉक्टर, माझ्या वडिलांचं स्वप्न असेल, माझ्या आजीचं स्वप्न होतं मी डॉक्टर व्हावं आणि मला अभिमान आहे त्यांचं. मी स्वप्न केले आणि त्यातल्या त्यात मी आदिवासी समाजातली पहिली डॉक्टर म्हणून मी समोर आली. MBBS केलंच, पण MD मेडिसिन सुद्धा मी त्याबरोबर केलं आणि MD मेडिसिनचा एवढा अभ्यास करून असं वाटतं की आपण, कार्डिओलॉजीला मी लेक्चरर होती, एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी सुद्धा असेच केली. कधी कधी वाटतं की आपण म्हणजे डॉक्टर होतो आणि ते डॉक्टर की जे आपण शिकलेलं आहोत ते विसरत नाही. ते ज्ञान आजही कामी येते ना. आरोग्य सेवा कशी असली पाहिजे, काय असलं पाहिजे हे मी आजही करू शकते. माझ्या शिक्षणाचा फायदा आजही लोकांना होतो आणि होत राहणार. पण ही फील्ड का चूज केली असं तुम्ही म्हणता? मेडिकल फील्ड असेल, आरोग्य सेवा असेल, त्याच्यामध्ये पण आपण सामान्य लोकांना त्यांच्या दुःखातून बाहेर काढण्याचा एक भाग असतो. गोळी औषधी देऊन आपण ते करतो. याच्यामध्ये पण हे एक हात देऊन, लोकांना साथ देऊन, त्या सामान्य घरातल्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांचे काय दुःख आहेत ते जाणीव करून त्यांच्या चुलीपर्यंत जाऊन आपण एक मायेचा हात देऊ शकतो आणि त्यांना आपुलकीचं एक हे देऊ शकतो. हे पॅरलल चालत आहे आणि वडिलांचं स्वप्न होतं ते तू जाऊ करू शकते आणि ते मी ठीक आहे केलं. धन्यवाद मॅडम. आणि जे समाजाचा अवस्था डॉक्टर जे करतात तेच त्यांनी सामाजिक जीवनात आणि त्यांच्या लाईफमध्ये ते करतायत. चला परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.